नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मे महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला तिसरा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मे। 3 मे हा दिवस दरवर्षी जगभरात पत्रकारांच्या स्वातंत्र्याचं महत्त्व लोकांना पटावं आणि याविषयी जनमानसामध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने 1993 पासून संयुक्त राष्ट्रसंघाकडून जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो। आणि यावर्षी हा दिवस रिपोर्टिंग इन द ब्रेव न्यू वर्ल्ड द इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन प्रेस फ्रीडम अँड द मीडिया या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे। हा आहे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन जो 3 मे या दिवशी साजरा होतो। जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो, तर लक्षात ठेवा की दरवर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी पत्रकार दिन जो आहे तो 6 जानेवारी या दिवशी असतो। मराठी भाषेमधलं पहिलं वृत्तपत्र दर्पण आहे। हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 या दिवशी प्रसिद्ध केलं किंवा लॉन्च केलं होतं। यामुळे दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण आहेत? ते आहेत आचार्य बाळशास्त्री जांभेकरच। भारतामधलं पहिलं वृत्तपत्र जे आहे ते आहे बंगाल गॅझेट आणि हे जेम्स ऑगस्टस हिकेने 1780 मध्ये सुरू केलं होतं। आणि गेल्या वर्षीच्या जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारत जगामध्ये 159व्या क्रमांकावर होता, हे देखील लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, भारतात पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1931। केंद्र सरकारनं नुकतंच यावर्षी देशभरामध्ये जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती। आणि यापूर्वी भारतामध्ये 1931 या वर्षामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती। आता जवळपास 100 वर्षानंतर अशी जातीनिहाय जनगणना भारतामध्ये होणार आहे। 1931 मध्ये इंग्रजांच्या काळामध्ये भारतामध्ये जातीनिहाय जनगणना झाली होती, तेव्हा जनगणना आयुक्त होते जनरल जॉन हेनरी हटन, हे देखील लक्षात ठेवा। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 1931। जातीनिहाय जनगणना करणारं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं आहे? ते आहे बिहार। भारतामध्ये बिहार या राज्याने ऑक्टोबर 2023 मध्ये जातीनिहाय जनगणना जी आहे ती जाहीर केली होती। म्हणजेच जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी जी आहे ती बिहार सरकारने भारतामध्ये सर्वप्रथम ऑक्टोबर 2023 मध्ये जाहीर केलेली आहे। आणि भारतामध्ये 1872 या वर्षामध्ये व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांच्या नेतृत्वाखाली पहिली संपूर्ण जनगणना जी आहे ती झाली होती। भारतामध्ये शेवटची जनगणना 2011 मध्ये झालेली आहे। 2021 मध्ये पुढची होणार होती, परंतु कोरोना आल्यामुळे पुढील तारीख अद्यापही निश्चित झालेली नाही। मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। भारतामध्ये पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना 1931 या वर्षामध्ये झाली होती, पर्याय क्रमांक 1। नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1897। रामकृष्ण मिशन किंवा रामकृष्ण मठ हे एक आध्यात्मिक आणि परोपकारी संस्था आहे। हिची स्थापना 1 मे 1897 या दिवशी झाली होती। हिचं मुख्यालय आहे बेलूर मठ, पश्चिम बंगाल या ठिकाणी, आणि संस्थापक आहेत स्वामी विवेकानंद। आणि नुकतंच त्या रामकृष्ण मिशनची 1 मे 2025 या दिवशी स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे। त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 1897। नेक्स्ट, नुकतेच प्रकाशित झालेले बियॉन्ड द कोर्टरूम हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फली नरिमन। फली नरिमन एक भारतीय कायदेतज्ञ होते। 1991 ते 2000 पर्यंत बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिलेले आहेत। आणि त्यांचं 2024 मध्ये निधन देखील झालेलं आहे। ते भारतातील एक सर्वात प्रतिष्ठित घटनात्मक वकिलांपैकी एक होते। 1991 मध्ये त्यांना पद्मभूषण, 2007 मध्ये पद्मविभूषण आणि 2018 मध्ये लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय पुरस्कार हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं। आणि यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे बियॉन्ड द कोर्टरूम। याचं प्रकाशन नुकतंच त्यांच्या मृत्यूपरणार्थ किंवा मरणोत्तर करण्यात आलेलं आहे। या पुस्तकात त्यांनी संविधानिक विशेषता आणि भारतीय लोकशाहीवर त्यांचे विचार याबाबत मत प्रदर्शित केलेलं आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न,
चा विस्डेन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जसप्रीत बुमराह। विस्डेन किंवा विस्डेन क्रिकेट ही एक प्रसिद्ध क्रिकेट वार्षिक आहे जे दरवर्षी प्रकाशित होतं आणि क्रिकेटमधील उत्कृष्ट खेळाडू आणि घटनांचा गौरव करतं। यात विस्डेनकडून दरवर्षी क्रिकेटर ऑफ द इयर आणि लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर हे पुरस्कार प्रदान केले जातात। 2025मध्ये नुकतेच 2024 या वर्षाचे हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये विस्डन लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर किंवा इन द वर्ल्ड हा पुरस्कार जो आहे तो जसप्रीत बुमराह, पुरुषांमध्ये जसप्रीत बुमराह आणि महिलांमध्ये स्मृती मानधना यांना देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। यासोबतच विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर, लीडिंग क्रिकेटर ऑफ द इयर झाले जसप्रीत बुमराह आणि मानधना। त्यानंतर विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार तिघांना देण्यात आलेला आहे। तिघेही इंग्लंडचे आहेत, तिघेही क्रिकेटर इंग्लंडचे आहेत। एक आहे गस ॲटकिसन, त्यानंतर दुसरा आहे जेमी स्मिथ आणि तिसरी आहे सोफी इलेस्टोन। या तिघांना विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान केला आहे। आणि विस्डन लीडिंग T20 प्लेअर हा पुरस्कार निकोलस पुरन यांना देण्यात आले, पुरन याला देण्यात आलेला आहे। आपला मूळ प्रश्न उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 जसप्रीत बुमराह। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार भारत जगातील कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौथी। IMF किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या संस्थेने नुकताच वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक एप्रिल 2025 नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे। आणि या अहवालानुसार जगामध्ये सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे USA किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी आणि चौथ्या क्रमांकावर भारत आणि जपान आहेत। 2030 पर्यंत भारत जर्मनी आणि जपानला मागे टाकेल असा देखील अंदाज या अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आणि पुढील 2 वर्षांमध्ये भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनेल असं देखील या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। उत्तर असेल भारत सध्या या अहवालानुसार जगातील 34 सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे। IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याची स्थापना झालेली आहे 22 जुलै 1944 या दिवशी। मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी। सध्या MD आहेत क्रिस्टिना जॉर्जिवा आणि डेप्युटी MD आहेत गीता गोपीनाथ। पुढचा प्रश्न, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते भारताचे माजी नेमबाजी प्रशिक्षक सनी थॉमस यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 83व्या। 17 वर्ष भारतीय नेमबाजी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेले आणि 2001 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हे सनी थॉमस यांचं नुकतंच वयाच्या 83व्या वर्षी निधन झालेलं आहे। त्यांनी भारतातील बऱ्याच टॉप नेमबाजांना प्रशिक्षण दिलं असून यामध्ये राज्यवर्धन सिंग राठोड, अभिनव बिंद्रा, विनय कुमार आणि गगन नारंग यांचा देखील समावेश आहे। पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना कोणत्या वर्षाचा खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2023। खेलरत्न हा किंवा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे। दरवर्षी हा पुरस्कार भारताच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून प्रदान केला जातो। जी सुरुवात झालेली 1991-92 मध्ये। या पुरस्काराचं जुनं नाव आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि 2021 मध्ये त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे। या अंतर्गत 25 लाख रुपये रोख रक्कम, एक पदक आणि एक प्रमाणपत्र दिलं जातं। पहिल्यांदा पुरस्कार 1991-92 मध्ये विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता। आणि 2023 मध्ये हा पुरस्कार बॅडमिंटनपटू असलेल्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांना जाहीर झाला होता। परंतु गेल्या वर्षी मलेशियामध्ये ओपन सुपर 1000 स्पर्धेमुळे यांना राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सहभागी होता आलं नव्हतं। त्यामुळे यांना नुकतंच आता भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे 2023 या वर्षामध्ये किंवा 23 या वर्षासाठीचा पुरस्कार आहे हा। जर आपल्याला असं विचारलं की 2024 मध्ये हा खेलरत्न पुरस्कार कोणाला दिला किंवा किती जणांना दिला, तर 2024 मध्ये हा पुरस्कार जो एकूण 4 जणांना देण्यात आलेला आहे। त्यामध्ये पहिला आहे डी गुकेश, भारताचा बुद्धिबळ खेळाडू आहे। दुसरी आहे मनु भाकर, नेमबाज पट्टू। तिसरा आहे हरमनप्रीत सिंग, हॉकीपट्टू आणि चौथा आहे प्रवीण कुमार, पॅराऑलिम्पिक खेळाडू। हे देखील लक्षात ठेवा। नेक्स्ट, भारतीय हवाई दलाचे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर। नव्या पिढीला भारतीय हवाई दलाचा इतिहास, परंपरा आणि हवाई दलाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत वापरात असलेले विमाने, हेलिकॉप्टर, रडार आणि इतर उपकरणांची माहिती देणारं
भारतीय हवाई दलाचं महाराष्ट्रामधलं पहिलं संग्रहालय जे आहे ते नुकतंच नागपूरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. मंगळवार आणि शासकीय सुट्टीचा दिवस वगळता सर्व दिवशी सकाळी 10 ते दुपारी 2 आणि दुपारी 4 ते सायंकाळी 6 पर्यंत हे संग्रहालय सर्वसामान्यांसाठी खुलं असणार आहे. हे संग्रहालय सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे हवाई दलाचा इतिहास, उत्क्रांती आणि कर्तृत्वाचं जतन आणि प्रदर्शन करणं, सोबतच हवाई दलाचे जवान आणि त्यांच्या योगदानाबद्दल नव्या पिढीला माहिती देणं आणि त्यांना प्रेरणा देणं. उत्तर असेल हे भारतीय हवाई दलाचं महाराष्ट्रामधलं पहिलं संग्रहालय जे नुकतंच नागपूर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्नाचा प्रश्न होता, सध्या चर्चेत असलेले डॉक्टर भीमराव आंबेडकर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे डॉक्टर भीमराव आंबेडकर वन्यजीव अभयारण्य जे आहे ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. त्यानंतर आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते राज्य हिंदूफोबिया विरोधात विधेयक सादर करणारे अमेरिकेतील पहिले राज्य बनले आहे? खालीलपैकी कोणते राज्य हिंदूफोबिया विरोधात विधेयक सादर करणारं पहिलं अमेरिकन राज्य बनलं आहे? ऑप्शन्स आहेत जॉर्जिया, मेरीलँड, कॅलिफोर्निया आणि अलास्का. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.